शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. मित्रांनो, आज दिनांक 22 जून 2026 रोजी आपण बघणार आहोत खरीप 2026 सुधारित 1 रुपया पीक विमा योजना. शेतकरी मित्रांनो आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. हो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक मनापासून सांगायचं आहे की आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी मित्र आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राइब करत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपल्या चॅनलने 1000चा टप्पा गाठला आहे. तर अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून आपल्या चॅनलला बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, चला तर वेळ न दवडता लगेच बघूया महत्त्वाच्या तारखा आणि प्राथमिक माहिती. हो शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक व्हिडिओ देऊन. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामात 2026 साठी पीक विमा भरण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख अतिशय जवळ आली आहे. आता या योजनेचे नाव आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना, म्हणजेच 1 रुपया पीक विमा योजना. शेतकरी मित्रांनो, हंगाम आहे खरीप सीझन 2026. शेतकरी मित्रांनो, अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे ती 31 जुलै 2026 आहे. त्यानंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे 31 जुलैच्या आतमध्येच तुम्ही भरा. 31 जुलैच्या आतमध्ये शेतकरी मित्रांनो, आणि 31 जुलैच्या 2-3 दिवस आधी पण भरू नका, कारण वर डाऊन असू शकते. त्यामुळे आजच तुम्ही सेतू केंद्रालयात जा, अर्ज करण्याची प्रोसेस तुम्ही चालू करा. शेतकरी मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, आता बघा सर्वात मोठे बदल आणि नवीन अटी काय आहे आणि अर्ज रद्द होऊ नये म्हणून काय करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्र शासनाने पीक विमा मंजूर करण्यासाठी आणि फ्रॉड रोखण्यासाठी अतिशय कडक नियम लागू केले आहेत. तर तुमच्याकडे खालील 2 गोष्टी नसतील तर तुमचा विमा क्लेम मंजूर केला जाणार नाही. क्लेम मंजूर केला जाणार नाही म्हणजेच शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये काहीतरी अडचणी असू शकतात. अशा तुमच्या फॉर्म्सवर, तुमच्या अर्जावर त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या नक्की काळजीपूर्वक देऊन, लक्षपूर्वक देऊन ऐका. शेतकरी मित्रांनो, पहिली गोष्ट काय आहे, ॲग्रिस्टॅग म्हणजे नोंदणी क्रमांक अनिवार्य आहे. शेतकरी मित्रांनो, विम्याचा फॉर्म भरताना प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचा ॲग्रिस्टॅग नोंदणी क्रमांक बंधनकारक असतो. ॲग्रिस्टॅग ID असणे बंधनकारक आहे. शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे ई पीक पाहणी बंधनकारकच आहे. तुमची ई पीक पाहणी वेगवेगळी असेल. समजा जर तुम्ही 12 उतारावर पीक पाहणी दुसरी काही असेल आणि तुम्ही अर्ज करत आहात त्यावरती दुसरे कोणता तरी पीक विमा असेल तर तुम्हाला पैसे येऊ शकत नाही. शेतकरी मित्रांनो, जर दोन्हीमध्ये तफावत जर असेल तर तुमचा अर्ज जागीच रद्द केला जाईल. त्यामुळे ई पीक पाहणी करताना कोणत्या पिकाच्या याच्यावर अर्ज केलेला आहे तोच तुम्ही फॉर्म मध्येही टाका. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या याद्या आणि पुढील प्रत्येक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी जनता न्यूज चॅनलला आता सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा जर तुम्ही अजूनही केले नसतील तर. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ लक्षपूर्वक देऊन शेवटपर्यंत ऐका. शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या पिकांना मिळणार आहे संरक्षण, पात्र पिके कोणती आहे. शेतकरी मित्रांनो, शासनाने अधिकृत केलेल्या खालील प्रमुख पिकांसाठी तुम्ही फक्त 1 रुपयात विमा उतरवू शकता. म्हणजे मका, दुसरी म्हणजे सोयाबीन, तिसरा म्हणजे ऊस, चौथा म्हणजे कांदा म्हणजे अनियन, आणि खरीप म्हणजे ज्वारी आणि बाजरी, तूर, मूग आणि उडीद. हे सर्व जे पात्र पिके आहे तुम्ही फक्त 1 रुपयामध्ये विमा उतरवू शकता. हो शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, मागील वर्षाचे रखडलेले पैसे आणि नुकसान भरपाई ती मिळणार. म्हणजे जे काही मागील वर्षाचे रखडलेले पैसे आहे तुमचे आणि नुकसान भरपाई आहे ती कधी तुम्हाला मिळणार आहे. पैसे कधी आणि का मिळणार, कारण अनेक शेतकरी बांधव विचारत आहे की मागील वर्षाची 2025 ची नुकसान भरपाई कधी मिळणार. तर मित्रांनो, सगळ्या जिल्ह्यामध्ये रखडलेल्या विम्याच्या पैशांचे वाटप टप्प्याटप्प्याने थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये सुरू आहे. हो शेतकरी मित्रांनो, तुमचेही पैसे लवकरच तुम्हाला मिळतील. शेतकरी मित्रांनो, पैसे जमा झाले नसल्यास तुम्ही काय केले पाहिजे, तर काही तांत्रिक कारणामुळे किंवा बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे तुमचे पैसे अडकले असतील तर तुम्ही ह्या गोष्टी त्वरित करा. संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवा. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे नंबर नसेल तर मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला नक्की नंबर प्रोव्हाइडेड करेल. तुमच्या तालुक्याचे कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन लेखी अर्ज सबमिट करा. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला नंबर भेटला नाही तर. मित्रांनो, आम्हाला या प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तुमच्याकडे ॲग्रिस्टॅग नोंदणी पूर्ण झाली आहेत का? आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या गावातून हा व्हिडिओ किंवा ही माहिती पाहत आहात तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला यावर्षी कोणत्या विशिष्ट पिकाचा विमा भरायचा आहे तेही आम्हाला नक्की कळवा. आणि हो शेतकरी मित्रांनो, अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या जनता न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा जनता न्यूज. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.